सर्वांना प्रेज लॉर्ड. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. प्रत्येकदा देवाने आपल्याला सुंदरशी संधी दिली आहे आणि आजचा आपला विषय आहे ऐकून घेण्यामुळे आजच्या पुढाऱ्यांचे जे पुढारीपण आहे ते धोक्यात आहे. आणि आजचा हा जो विषय आहे, हा विषय आपण शिकत असताना आपल्याला कशा प्रकारे आजच्या पुढाऱ्यांचे पुढारपण हे अ, धोक्यात येते किंवा धोक्यात आहे, हे आपल्याला समजण्याकरता फारशी जी आहे ती मदत होईल. आणि यामध्ये आपण अनेक असे मुद्दे पवित्र शास्त्रातून जे पुढारी होऊन गेले, ज्यांना पुढारपण करण्यासाठी देवाने निवडलेलं होतं, त्यांनी ज्या चुका केल्या आणि त्यामुळं त्यांचं जे पुढारपण आहे ते धोक्यात आलं, हे आपण काय करणार आहोत, शिकणार. आणि यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे का पुढाऱ्यांचे पुढारपण हे धोक्यात येते. त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो हा आहे, गर्विष्ठपणा पुढाऱ्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरतो. आज आपण अनेक पुढारी सेवेमध्ये पुढारपण करत असताना पाहतो. पण त्यांचं जे पुढारपण आहे ते जर कशाने भरलेलं आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जो मुद्दा पाहायला भेटतो तो आहे गर्विष्ठपणा. आज अनेक पुढारी गर्विष्ठपणाने भरलेले आपल्याला पाहायला भेटतात. पण पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला गर्विष्ठपणाने भरलेला एक एक पुढारी दिसून येतो. आणि तो पुढारी आपल्याला पहिले राजे 12वा अध्याय आणि 1 ते 20 वचन ज्यावेळेला आपण अतिशय मन लावून वाचतो, तर त्या ठिकाणी आपल्याला रहबाम हा जो राजा आहे ना, तो त्या ठिकाणी आपल्याला पुढारपण करत असताना दिसतो. आणि हा त्या ठिकाणी ज्यावेळेला पुढारपण करत होता, त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेला जो गर्विष्ठपणा आहे, त्या गर्विष्ठपणामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला नाशाचा सामना जो आहे त्या ठिकाणी त्याला तो करावा लागला. आणि तो कशा प्रकारे करावा लागला हे आपण ज्यावेळेस वचन वाचू त्यावेळेला आपल्याला ते स्पष्टपणे समजण्याकरता काय होईल, मदत होईल. मग आपण पहिली गोष्ट यामध्ये पाहतो की रहबामाने लोकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून कठोर जो आहे तो निर्णय घेतलेला होता. आता लोकांची विनंती काय होती रहबामाला, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला आपण पहिले राजे 12वा अध्याय आपण काढतो, त्या 12व्या अध्यायाचं 4थं जे वचन आहे ते यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून लोकांची जी विनंती होती रहबामाकडं, ती काय होती ते आपण काय करणार आहोत, पाहणार. त्या ठिकाणी वचन 4 असं म्हणत आहे, लोक रहबामाकडे आले. वचन 3 पासून वाचतो म्हणजे ते तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. असं म्हटलेलं आहे, आणि लोकांनी त्याला बोलावून आणले. तेव्हा यराबाम व इस्रायलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली, आपल्या बापाने आमच्यावर जो ठेवले होते ते भारी होते, तर आता आपल्या बापाने आमच्यावर लादलेले कठीण दास्य व भारी जो हलके करा, म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ. आता बघा, ही लोकांची विनंती होती जी रहबामाला करण्यात आलेली होती. आता रहबामाकडे लोकांनी काय विनंती केली, कारण त्या लोकांचं जे नेतृत्व आहे ते तो रहबाम करत होता. कारण वचनात स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की रहबाम जो आहे तो इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीचं नेतृत्व करणारा असल्या कारणामुळं ती सर्व लोक जी आहे ती रहबामाकडं विनंती करताना आपल्याला दिसून येत आहे. आणि रहबामाने त्यांची जी विनंती आहे ना, त्यांच्या त्या विनंतीकडं दुर्लक्ष केलं. आणि ते दुर्लक्ष कशा प्रकारे करण्यात आलं, ते वचन 14 मध्ये आपण जर वाचलं, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे रहबाम हा त्या विनंती करणाऱ्या लोकांना जे आहे ते
प्रत्युत्तर देत आहे किंवा त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत आहे हे आपल्याला वचन 14 मध्ये जे आहे ते पाहायला भेटतं. आणि वचन 14 असं म्हणत आहे, त्या तरुणांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यांना म्हणाला, माझ्या बापाने तुमच्यावर भारी जीव लादले होते, पण मी ते अधिक भारी करणार. माझा बाप तुम्हाला आसुडांनी ताडण करीत असे, मी तर तुम्हाला विंचवांनी काय करत ताडण करीन. आता ह्या वचन 14 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की रहबामाने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या विनंतीकडं न केवळ दुर्लक्षच केलं, तर त्याने त्यांच्या विषयी कठोर जे काही निर्णय आहे ते त्याने घेतले. आणि आज देखील आपण पाहतो की अनेक जे पुढारी आहे ते देवाच्या सेवेमध्ये पुढारपण करत असताना योग्य जे काही लोकांच्या विनंत्या आहे त्याकडं दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येतात. किंवा आपण पाहतो की लोकांच्या ज्या काही विनंत्या आहे त्याच्या विपरीत जे काही आहे निर्णय आज आपल्याला सेवा करत असलेले पुढारी जे आहे घेत असताना दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, दुसरा जो क्रमांक आहे तो हा आहे, रहबामाने जे अनुभवी सल्लागार होते ना, त्यांचा सल्ला त्या ठिकाणी त्यांनी काय केला, नाकारला. म्हणजे का पुढारपणाच्या अ, बाबतीमध्ये पुढाऱ्याने अ, अतिशय पण पाहतो की सावध असणं का गरजेचं आहे. कारण पुढारपण करत असताना त्या ठिकाणी गर्विष्ठपणाने पुढाऱ्याला चालू नये, हे महत्वाचा भाग आहे. मग आपण पाहतो की रहबामामध्ये गर्विष्ठपणा होता आणि त्याच्या त्या गर्विष्ठपणामुळं त्याला जे आहे विनाशाचा जो आहे तो सामना करावा लागला. मग त्याचा गर्विष्ठपणा आपल्याला हा कसा समजतो, तर वचन 4 आणि वचन 14 ज्यावेळेस आपण वाचलं तर त्यातून आपल्याला हे समजून येतं की त्याने लोकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आणि लोकांविरोधात त्याने काय केलं माहिती का, कठोर जो निर्णय आहे तो त्याने घेतला. त्याच्यातला दुसरा जो भाग आहे तो हा आहे, रहबाबाने अनुभवी सल्लागारांचा सल्ला काय केला माहिती का, नाकारला. ह्या ठिकाणी आपण पाहतो वचन 7, वचन 8 आणि वचन 13 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या वचनांमध्ये कशा प्रकारे रहबामाने गर्विष्ठपणामध्ये येऊन अनुभवी सल्लागारांचा सल्ला नाकारला हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि वचन 7 आणि 8 असं म्हणत आहे, ते त्याला म्हणाले, आपण ह्या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दाने उत्तर द्याल, तर ते आपले सर्व काळ सेवक होऊन राहतील. आणि वचन 8 म्हणत आहे, त्या वृद्ध माणसाने दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले जे तरुण त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला त्या ठिकाणी त्यांनी काय केला, घेतला. आणि वचन 13 असं म्हणत आहे, तेव्हा राजाने लोकांना कठोरपणाने जबाब दिला आणि वृद्ध मनुष्यांनी दिलेला सल्ला त्यांनी काय केला, टाकून दिला. आता या ठिकाणी मला तुम्हाला हे समजून सांगायचं आहे की पुढारपण करणं हे सोपं नाहीये. आणि पुढारपण करत असताना पुढाऱ्यामध्ये गर्विष्ठपणा जो आहे तो मुळीच नसावा. कारण गर्विष्ठपणामुळं पुढारी कोणत्या प्रकारचे निर्णय घेऊन विपरीत जे आहे ते सेवा करून टाकू शकतो, याचा याचं एक उदाहरण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये रहबामाच्या जीवनातून जे आहे ते पाहायला भेटतं. आणि रहबाम जो आहे ना, त्याने त्या ठिकाणी पुढारपण करत असताना ज्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे होतं त्या गोष्टींकडे त्याने प्रामुख्याने दुर्लक्ष केलं. आणि त्याने ते असं का केलं, तर त्याच्या ठायी असलेला जो गर्विष्ठपणा होता त्यामुळं त्याने असं केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग त्यातला तिसरा जो भाग आहे तो हा आहे की परिणामी त्याने गर्विष्ठपणा मध्ये येऊन जे काही निर्णय त्यांनी घेतले किंवा ज्या गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं किंवा ज्या लोकांचा त्यांनी सल्ला घेतला पाहिजे होता तो सल्ला न घेतल्यामुळं
त्याच्या राज्याचे दोन भाग जे आहेत ते त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला भेटतात. आता ह्या ठिकाणी ह्याला जबाबदार एकंदर कोण असेल, तर तो स्वतः पुढारी आहे आणि त्याच्या ठायी असलेला जो काही गर्विष्ठपणा आहे तो आहे. आणि आपण जर हा भाग जर प्रामुख्याने समजून घेतला, तर आज देखील अनेक पुढारी पुढारपण करत असताना गर्विष्ठपणाने भरलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यांचा जो गर्विष्ठपणा आहे तो त्यांच्या विनाशाकरता कारणीभूत ठरलेला आपल्याला पाहायला भेटतो. मग यामध्ये लागूकरण जर काय आहे, पुढारी पुढारपण करत असेल तर त्याला लागूकरण जर काय आहे, तर लागूकरण आपल्याला नीतिसूत्रचे पुस्तक 11वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो, त्या नीतिसूत्रच्या पुस्तकाच्या 11व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे समजतं, गर्व आला की अपमान आलाच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते. मग वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की पुढाऱ्यामध्ये गर्व नसावा. पुढारपण करत असताना पुढाऱ्यामध्ये गर्विष्ठपणा जो आहे ना तो नसावा ज्यावेळेस तो पुढारपण करत असतो. आणि विशेष करून देवाच्या सेवेमध्ये पुढारपण करत असेल तर त्याच्यामध्ये मुळीच जो आहे ना गर्विष्ठपणा असायला नको आहे. तर मग त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, तर पुढारी नेहमी नम्र असला पाहिजे, तो गर्विष्ठ असायला नको आहे. जर पुढारी नम्र आहे तर मग त्या पुढाऱ्याद्वारे देवाची सेवा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि तो पुढारी अनेक लोकांकरता आशीर्वाद देखील ठरू शकतो. पण ह्या ठिकाणी रहबामाच्या बाबतीत तसं घडलेलं दिसत नाही. आणि आज देखील असे पुढारी आहे जे रहबामासारखेच निर्णय घेताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यातला जो दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा हा आहे की पुढारी देवाचे शब्द ऐकत नाहीत म्हणून पतन पावत असतो. लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की अनेक जण आज पुढारपण करत आहे. चांगलं आहे पुढारपण करणं, वाईट नाहीये. कारण देवाने जर निवडलेलं आहे पुढारपण करण्यासाठी तर पुढारपण चांगलं आहे. पण पुढारपण करत असताना देवाचा जो शब्द आहे त्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यू आहे का? जर पुढारपण करत आहे तर देवाचा जो शब्द आहे त्या शब्दाला आपल्या जीवनामध्ये आपण इतकं गांभीर्याने घेत आहोत का? अनेक पुढारी आपल्याला देवाच्या शब्दाला गांभीर्याने घेताना दिसत नाही. आणि त्यांनी देवाच्या शब्दाला त्यांच्या जीवनामध्ये पुढारपण करत असताना गांभीर्याने घेतले नसल्या कारणामुळं अनेकांचं पतन झालेलं आहे. अनेक पतन होण्याच्या त्या त्या प्रोसेसमध्ये आहे. आणि आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये असंच एक पुढारी आपल्याला पाहायला भेटतो, जो पुढारपण करत असताना त्याच्या जीवनामध्ये त्याने देवाच्या शब्दाला महत्त्व दिलं नाही. त्याच्या जीवनामध्ये त्याने देवाचा जो काही शब्द आहे त्याला त्याने जास्त किंमत किंवा त्याने जास्त व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि फलस्वरूप त्याचं पतन झालं. त्यांच्या जीवनामध्ये त्याचं जे आहे ते पतन झालं. आणि हा पुढारी जर आपल्याला कोण आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिले शमूएल जे आहे, पहिले शमूएलचं पुस्तक 15वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो, पहिले शमूएल 15वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो तर हा पुढारी आपल्याला पहिले शमूएल 15वा अध्याय आणि त्याचं 22 ते 23 ही 2 वचनं ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी दिसून येतं की हा शाऊल राजा आहे. हा कोण आहे? शाऊल राजा आहे. आणि शाऊल राजाने परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं व स्वतःच्या इच्छेला त्याने काय केलं माहिती का? प्राधान्य दिलं. म्हणजे आज देखील असे पुढारी आहेत की जे परमेश्वराच्या शब्दाला जुमानत नाही किंवा परमेश्वराचा जो शब्द आहे ते तो ऐकत नाही आणि परमेश्वराच्या शब्दाचं ते उल्लंघन करता परंतु त्याबरोबरच ते आपल्या स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देतात आणि आपली जी मनमानी आहे ते पुढारपणामध्ये करत असताना आपल्याला दिसून येतात. शाऊलाच्या बाबतीमध्ये ह्याच गोष्टी आपण पाहतो.
शाऊलाने देखील परमेश्वराच्या शब्दाला किंमत दिली नाही. शाऊलाने परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि स्वतःची जी काही इच्छा आहे त्या इच्छेला त्याने काय केलं माहिती का, पूर्व पाहिलं. पण त्याचे आपण पाहतो की तिसरं जे वचन आहे, पहिले शमूएल पहिले शमूएल 15 अध्याय आणि त्याचं जे तिसरं वचन आहे ते असं म्हणत आहे, तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्याच्या सर्वस्वांचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस. पुरुष, स्त्रिया, अर्भके, तानी बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचं काय कर, संहार कर. आता बघा, परमेश्वराची इच्छा ही शाऊला परमेश्वराची इच्छा आहे ना, ही शमूएला कडनं शाऊलाला जी आहे ती कळवण्यात आलेली होती. पण त्या ठिकाणी परमेश्वराच्या इच्छेला शाऊलाने महत्व दिलं नाही. परमेश्वराच्या इच्छेला शाऊलाने जे आहे ना ते महत्व दिलं नाही. आणि आपण पाहतो की त्याने त्या उलट स्वतःच्या इच्छेला काय केलं माहिती का, त्यांनी जास्त महत्व दिलं. ज्यावेळेस आपण वचन 9 वाचतो ना, वचन 9 मध्ये असं म्हटलेलं आहे, तरी पण शौलाने व लोकांनी आगागाला जिवंत राखले, त्याप्रमाणेच उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे काही चांगले होते त्यांनी राखून ठेवले. त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही. तर जे काही टाकाऊ व वकूच कामाचे होते त्यांचाच त्यांनी काय केला, अगदी नाश केला. आता ह्या ठिकाणी आपल्याला शाऊलाची इच्छा काय आहे हे पाहायला भेटतं. आता ही शाऊलाची इच्छा देवाची इच्छा नव्हती आणि देवाची इच्छा ही शाऊलाची इच्छा नव्हती. शाऊलाला देवाची इच्छा काय आहे हे शमूएलाकडनं माहिती झालं होतं आणि शाऊलाने शमूएलाकडनं माहिती झालेल्या देवाच्या इच्छेला प्राधान्य देणं फार गरजेचं होतं. पण त्याने त्या ठिकाणी देवाच्या इच्छेला बाजूला सारून स्वतःच्या इच्छेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. आणि आपण पाहतो वचन वचन ज्यावेळेस 11 आणि वचन 23 ज्यावेळेस आपण वाचतो, तर 11 आणि वचन 23 मध्ये काय दिलेलं आहे ते मी तुमच्यासाठी वाचतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी शौलाला राजा केलं, ह्याचं मला काय झालं माहिती का, पस्तावा आलेला आहे. कोण म्हणत आहे या ठिकाणी? परमेश्वर म्हणत आहे. म्हणजे कधी कधी आपलं पुढारपण, ज्यावेळेस आपण पुढारपण करतो त्यावेळेला आपण देवाच्या इच्छेला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देत नाही किंवा देवाची जी इच्छा आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये पुढारपण करत असताना दुय्यम स्थानावर ठेवतो आणि आपण आपल्या इच्छेला प्रथम स्थानावर ठेवून ती पूर्ण करायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला परमेश्वर देवाला आपल्याला पुढारी केल्याचा पस्तावा येतो. हे वचन फक्त बायबल पुरतं आणि विश्वासधारांपुरतं संबंधित नाहीये. हे पुढाऱ्यांकरता देखील हे वचन आहे. आणि म्हणून पुढाऱ्यांनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे, की आपण देवाच्या देवाच्या शब्दाला आपल्या पुढारपणामध्ये महत्व देत आहोत, की आपण आपल्या स्वतःच्या शब्दाला पुढारपणामध्ये महत्व देत आहोत. देवाची इच्छा आपल्याकरता प्रथम आहे, की आपली इच्छा आपण पुढारपण करत असताना प्रथम ठेवलेली आहे. आपण आपलं स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं आहे. देवाला देवाला वाईट वाटलं त्या ठिकाणी, देवाला देवाला पस्तावा आला आणि देव त्या ठिकाणी हे म्हणून देखील दाखवत आहे वचन 11 मध्ये, की मी शौलाला राजा केला ह्याचा मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसरणाचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाही. ह्यावरून शमूएलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला. म्हणजे शमूएलाला परमेश्वर देवाने ते सांगितलं, की हा माझ्या इच्छेप्रमाणे वागत नसल्या कारणामुळं मला पस्तावा आलेला आहे. मग तुम्ही जर देवाच्या सेवेमध्ये पुढारपण करत आहात आणि तुम्ही जर तुमच्या पुढारपणामध्ये देवाच्या इच्छेला जर महत्व दिलं नाही, तर तुम्हाला काय वाटतं, जी गोष्ट शौलाच्या द्वारे परमेश्वराला झाली तीच तुमच्या पुढारपणाच्या द्वारे परमेश्वराला होणार नाही का? परमेश्वराला त्या ठिकाणी पस्तावा आला. काय तुम्हाला पुढारी बनवल्यानंतर किंवा तुम्हाला पुढारी बनवलं असताना तुमच्या अशा प्रकारच्या शाऊलासारख्या वागणुकीच्या द्वारे देवाला पस्तावा येणार नाही, हे कशावर? देवाला पस्तावा येईल. आणि म्हणून
आपण पाहतो की देवाचा शब्द हा जर नाही ऐकला तर जीवनामध्ये पतन जे आहे ते निश्चित आहे. जीवनामध्ये नाश जो आहे तो निश्चित आहे. आणि आपण त्यातला दुसरा मुद्दा पाहतो, त्याने शमूएलाचा सल्ला मान्य केला नाही आणि त्याचं काय झालं माहिती का, पतन झालं. आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे परमेश्वरासोबत त्यांचे संबंध चांगले असतात आणि त्या लोकांचा जो सल्ला आहे तो सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि तो जो सल्ला आहे ना, तो सल्ला जर आपण अमान्य केला तर त्या ठिकाणी देखील पतन होण्याचे जे चान्सेस आहेत ते नाकारले जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी पतन होण्याचे जे काही चान्सेस आहे ते त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतात. शमूएला संदर्भात शमूएलाने त्या ठिकाणी शाऊलाला जो आहे ना सल्ला दिला होता, पण शाऊलाने शमूएलाचा सल्ला मान्य केला नाही. आणि पहा काय झालं माहिती का, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 23 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, 23 वचनामध्ये असं म्हटलं आहे, अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुल देवतांचे यांच्यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून जुगारून दिलेला आहे. लक्ष द्या, शमूएल या ठिकाणी शाऊलाला सांगत आहे की तू परमेश्वराचा शब्द पाळला नाही आणि परमेश्वराच्या वचनाचं पालन न करणे हे बंडखोरीसारखं पाप आहे. आज अनेक पुढारपण करत असताना देवाच्या शब्दाचं पालन करण्याऐवजी स्वतःच्या इच्छेचं पालन करताना दिसतात आणि ते अशा प्रकारे करून बंडखोरीसारखं पाप परमेश्वराच्या विरोधामध्ये करत असताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून त्यांचं पतन होत आहे. म्हणून ते जे पुढारी आहेत त्यांचं काय होत आहे, पतन होत आहे. मग यामध्ये लागूकरण काय आहे पुढाऱ्याकरता, तो पुढाऱ्याने देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागणं हे पुढाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. पुढाऱ्याने देवाच्या इच्छेला, देवाच्या वचनाला प्राधान्य दिलंच पाहिजे. आणि ज्या वेळेला पुढारी देवाच्या इच्छेला, देवाच्या वचनाला आपल्या पुढारपणामध्ये प्राधान्य देतो ना, त्यावेळेला परमेश्वराचे गौरव होतं. आणि परमेश्वराला त्याचं गौरव हे देणं गरजेचं आहे. जर ते देत नसू तर मग आपलं पुढारपण धोक्यात आहे. तर मग आपलं पतन जे आहे ते जवळ आहे. यातला जो तिसरा मुद्दा आहे तो हा आहे, लोभामुळे आज पुढारी सत्य ऐकण्याचे टाळतात. आज आहे असे पुढारी आहेत, सेवेमध्ये आहेत आणि ते पुढारपण करत आहेत. पुढारपण करणं चांगलं आहे, परंतु पुढारपण करत असताना त्यांच्यामध्ये जर सत्य ऐकण्याची वृत्ती जर नसल तर ती वृत्ती त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टींमुळे नाश पावली आहे, तर ती आहे त्यांच्या ठायी वसत असणारा जो काही लोभ आहे त्याच्यामुळे. आणि आज अनेक पुढारी आपल्याला पाहायला भेटतात की लोभामुळे आज ते सत्य ऐकण्याचे काय करतात, टाळतात. पवित्र शास्त्रामध्ये देखील असं एक पुढारी आहे. देवाने त्याला जबाबदारी दिली होती, परंतु त्या जबाबदारीमध्ये आपण पाहतो की तो फेल झाला ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये. आणि तो फेल का झाला, कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या. एक, सत्य ऐकण्याची कमतरता त्याच्यामध्ये होती आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये लोभ होता. मत्तेचं पुस्तक 26वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो, मत्तेच्या पुस्तकाच्या 26व्या अध्यायामध्ये आपल्याला तो जो पुढारी आहे तो दिसतो आणि 14 पासून तर आपण 16 पर्यंत वाचणार आहोत आणि मग हा जो पुढारी आहे हा कोण आहे आपल्याला समजेल. असं म्हटलेलं आहे मत्ते 16 14 ते 32-26, माफ करा, मत्ते 26 14 ते 16 वचन असं म्हटलेलं आहे. तेव्हा यहुदा इस्करियोत नावाच्या 12 जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल. ठीक आहे. त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले.
तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. आणि मग आपण पाहतो ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे लोभाने भरलेला आणि सत्य ऐकण्याकडे दुर्लक्ष करणारा जर पुढारी कोण आहे तर त्याचं नाव आहे यहुदा इस्करियोत. आता यहुदा इस्करियोत हा आपल्याला पुढारपण करताना दिसत आहे. त्याच्याकडे एक जबाबदारी आहे, परंतु त्या जबाबदारीमध्ये तो अपयशी ठरला. त्या जबाबदारीमध्ये त्याला अनेक अनेक सत्य गोष्टी सांगण्यात आल्या असतील, पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. का? कारण वचन ज्यावेळेस आपण योहानाचं पुस्तक वाचतो तिथं असं म्हटलं आहे की त्याच्याकडे डबी होती आणि तो त्यातून पैसे जे आहे ते चोरी करत असायचा. अजून स्पष्ट शब्दात सांगायचं म्हटलं तर तो ट्रेझर होता. तो त्या ठिकाणी खजिनदार होता. त्याच्याकडं सर्व कारभार येशूने सोपवलेला होता पैशांसंदर्भात. तो त्या ठिकाणी पैशांसंदर्भाचा पुढारी होता. मग आपण पाहतो की यहुदा इस्करियोत जे आहे ना, त्याचं पतन त्या ठिकाणी झालं. कारण त्याच्या ठायी सत्य ऐकण्याचं त्याच्या ठायी ते ती वृत्ती नव्हती सत्य ऐकण्याची, किंवा त्याच्या ठायी लोभ होता. आणि आपण त्याच्यातला जो पहिला भाग आहे तो पाहतो. पैशाच्या लोभामुळे यहुदाने काय केलं माहिती का? येशूला फसवलं आणि नंतर त्याचं पतन झालं. आज देखील मिनिस्ट्रीमध्ये एकमेकांना फसवणं चालूच आहे. आणि हे सर्व फसवण्याच्या मागचं कारण काय आहे? तर त्यांच्या काही असलेला लोभ आहे. एकमेकांना फसवण्याचं कारण काय आहे? तर त्यांना सत्य गोष्टी सांगणारा व्यक्ती आवडत नाही, किंवा सत्य ऐकण्याची त्यांची इच्छा पूर्णपणे मेलेली आहे. त्यांच्या ठायी एकच इच्छा जिवंत आहे, ती म्हणजे लोभ. आपलं भलं करून घ्यायचं, आपला फायदा करून घ्यायचा, आपलं जे आहे ते होईल तितकं चांगलं करून घ्यायचं. यहुदा इस्करियोतच्या ठायी देखील ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. आणि स्वतःचा फायदा करून घेण्याच्या अनुषंगाने त्याने येशूला फसवलं. त्याने स्वतःचा फायदा करून घेण्याच्या अनुषंगाने आज अनेक पुढारी हे अनेकांना फसवत आहे. आणि ते स्वतःचा फायदा करून घेण्याच्या अनुषंगाने का इतरांना फसवतात? कारण त्यांच्या ठायी लोभ वृत्ती काम करते. हा जो स्वभाव आहे लोभ, हा त्यांच्या ठायी काम करतो. आणि बघा, लक्ष द्या, अशा लोकांचं पतन होतं. पवित्र शास्त्रामध्ये पतन झालेलं आहे. पवित्र शास्त्र हा देवाचा शब्द आहे. मग तो काही खोटा नाहीये. आणि देव मनुष्य नाहीये की तो लबाडी करत. जर लोभाने भरलेला यहुदा इस्करियोतचं पतन झालं, तर आजचे पुढारपण करत असताना जर त्यांच्या ठायी जर यहुदा इस्करियोत सारखा लोभ आहे, तर त्यांचं पतन होणार नाही. हे कशावरून? निश्चित त्यांचं पतन होईल. कारण ते त्या लोभामुळं आपण पाहतो की ते लोकांना फसवतात. लोकांना फसवतात. लोकांना ते खोट्या-नाट्या गोष्टींमध्ये फसवत आहे. लोकांना लोकांना ते चुकीच्या गोष्टींमध्ये फसवत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींमध्ये लोकांना फसवत आहे. खोटी साक्ष देत आहे. इतकी हिंमत आजचे पुढारी करत आहे लोभासाठी. पण लक्ष द्या, देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, यहुदा इस्करियोतचं पतन झालं, त्याचा नाश झाला. तर अशा सेवकांचं पण पतन होईल, अशा सेवकांचं पण नाश होईल. लक्ष द्या, आज पण देवाच्या सेवेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला भेटत आहे. आणि त्याच्यातला जो दुसरा मुद्दा आहे तो हा आहे, यहुदा इस्करियोत ह्याने येशूच्या शिकवणीकडे दुर्लक्ष केलं. हो, तो येशू सोबत राहायचा. 12 शिष्यांबरोबर त्याला देखील निवडण्यात आलं होतं. आणि वचन सांगतं जिथं जिथं येशू गेला तिथं तिथं हे सर्व 12 शिष्य त्याच्याबरोबर होती. आणि मग येशूने मत्तयाचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो डोंगरावरील प्रवचनामध्ये, हे देखील तिथं होते. आणि येशूने जे काही शिकवलं ना, त्याकडं यहुदा इस्करियोत याने काय केलं माहिती का? दुर्लक्ष केलं. आज पण असे पुढारी आहेत जे पवित्र शास्त्र वाचत नाही, ज्यांचा पवित्र शास्त्रातील वचनाशी दूर-दूरपर्यंत संबंध नाही, जे फक्त वचन सांगण्याकरताच 15-20 मिनिटं बायबल वाचतात
आणि रट्टा लावून वचन सांगतात. असे पुढारी आज पण आहे. असे पुढारी आज पण आहे जे वचन वाचत नाही, प्रार्थना करत नाही, किंवा देवाच्या वचनाकडे ते दुर्लक्ष करतात, किंवा देवाचं वचन एखाद्या मीटिंग मध्ये गेलं, देवाचं वचन जर एखादा कोणी सांगत आहे, तर आताचे पुढारी वचन ऐकत नाही बसून. काहीतरी टाइमपास लाईफ चालू आहे जीवनामध्ये, काहीतरी टाइमपास करणं. म्हणजे एवढं महत्व ते देवाच्या वचनाला देत नाही. यहूदा इस्करियोतने पण दिलं नाही. यहूदा इस्करियोतने पण दिलं नाही देवाच्या येशूच्या वचनाला महत्व त्याने. आणि आज पण असे पुढारी आहेत का? हो आहे, आज पण असे पुढारी आहेत जे देवाच्या वचनाकडे जे आहे ते दुर्लक्ष करतात. आणि हे असं का करतात माहिती का? कारण त्यांच्यामध्ये आपण पाहतो की जो स्वभाव काम करतो ना, तो फक्त काय माहिती का? लोभाचा स्वभाव आहे. आणि हा स्वभाव त्यांच्यामध्ये काम किती दिवस करतो माहिती का? 24 तास 7 दिवस. हो, त्यांच्यामध्ये हा स्वभाव काम करतो. आणि म्हणून त्यांना देवाच्या वचनाचं काही घेणं देणं नाही. स्वतःचा फायदा कसा होईल या गोष्टीकडे ते जास्त लक्ष देतात. परंतु वचन काय सांगत आहे? मत्तेचं पुस्तक काढू आपण. मत्तेचं पुस्तक 6वा अध्याय आपण काढू. आणि त्याचं जे वचन 10 आपण वाचू. आणि मत्तेचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 10 ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्या वचन 10 मध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे की जिथं तुझं म्हणजे वचन 10 मध्ये असं म्हटलेलं आहे, पैशांचा लोभ हा सर्व वाईटाचे काय आहे? मूळ आहे. पैशांचा जो लोभ आहे तो सर्व वाईटांचं काय आहे? मूळ आहे. म्हणजे अं, पैसा हा महत्वाचा आहे का सेवेमध्ये? तर तो देवापेक्षा जास्त महत्वाचा नाही. कारण पैसा हा सर्व वाईटाचे काय आहे? मूळ आहे. हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मग यामध्ये लागूकरण काय आहे? यामध्ये लागूकरण जर काय आहे, तर पुढाऱ्यांनी पैशांची किंवा इतर लोभामुळे लोकांचे जे प्रश्न आहेत ते ऐकणं टाळू नये. तर त्यांना पतनाला सामोरे काय होईल? जावे. आणि आज आपण पाहतो की अनेक पुढारी लोकांचे जे प्रश्न आहेत ना, किंवा लोकांचे जे काही लोकांचे जे काही इतर इतर समस्या आहेत, ते ते ऐकून घेत नाही. आणि त्यामुळं त्यांचं जे पतन आहे ते निश्चित होतं. त्यांचं जे पतन आहे ते होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि म्हणून पुढाऱ्यांनी काय केलं पाहिजे? पुढाऱ्यांनी पैशांचा किंवा इतर जो काही लोभ आहे ना, त्या लोभाला जास्त महत्व देऊ नये जीवनामध्ये. तर त्यांनी जे काही लोक देवाने दिलेले आहेत सेवेमध्ये, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते ऐकून घेतले पाहिजे, किंवा ते प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. त्यांचे प्रश्न ऐकून घेण्याकडं पुढाऱ्यांकडे वेळ पाहिजे. पण आज पुढारी इतके बिझी झाले आहेत की त्यांच्याकडे लोकांचे प्रश्न ऐकून घेण्याकरता वेळ नाहीये. अशा प्रकारच्या पुढाऱ्यांचं पतन होतं. या ठिकाणी आपण पाहतो की यहूदा इस्करियोताचं पतन झालं. त्या ठिकाणी त्याचं पतन हे का झालं हे आपण नुकतंच या ठिकाणी पाहिलं आहे. त्यातला जो चौथा भाग आहे तो आहे, पुढारी चांगल्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करतात. पुढारी जे आहे चांगल्या सल्ल्यांकडे काय करतात? दुर्लक्ष करतात. आणि म्हणून त्यांचं जे पुढारपण आहे ते धोक्यामध्ये येतं. त्यांचं जे पुढारपण आहे त्यामध्ये त्यांचं पतन जे आहे ते होतं. आणि पवित्र शास्त्राचं अध्ययन ज्यावेळेस आपण करतो, तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, निर्गमचा जो अध्याय 5 पासून तर 14 अध्यायपर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्या ठिकाणी फारो जो आहे, फारोला वेळोवेळी चांगले जे सल्ले आहेत ते मोशेने काय केले माहिती का? देव केले. पण फारोने मोशेच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं. आणि आज देखील वेळोवेळी चांगले जे सल्ले आहेत ते पुढाऱ्यांना दिले जातात. पण पुढारी त्या चांगल्या सल्ल्यांकडं दुर्लक्ष करतात. म्हणून त्यांचं पुढारपण जे आहे ते धोक्यामध्ये येतं.
म्हणून त्यांचं जे पुढारपण आहे त्यामध्ये त्यांचं पतन होतं, त्यांचा नाश होता. आणि इथं पहा, फारोला निगम याच्या 5व्या अध्यायापासून तर 14व्या अध्यायापर्यंत जर आपण वाचलं, तर अनेक चांगले जे काही सल्ले आहेत ते मोशेने दिलेले होते. परंतु ते जे सल्ले आहे ना, त्या सल्ल्यांकडे फारोने दुर्लक्ष केलं. बघा, त्यातला पहिला मुद्दा जेव्हा आपण वाचतो ना, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, फारोने मोशेचा सल्ला ऐकला नाही. ऐकला असता तर त्याचं पतन झालं नसतं. ऐकला असता तर त्या ठिकाणी त्याचा जो नाश आहे तो झाला नसता. परंतु फारोने मोशेचा सल्ला ऐकला नाही. आणि इस्रायल जे लोक आहे ना, त्यांना फारोने जाऊ दिलं नाही. त्यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं. कारण देवाची इच्छा हीच होती. परमेश्वर देवाने मोशेला हे सांगितलं होतं, की तू जा आणि फारोला सांग, की माझे जे लोक आहेत त्यांना तू काय कर, सोड. माझ्या पित्यार्थ त्यांनी काय करावा, यज्ञ करावा. हे सांगितलं होतं परमेश्वर देवाने मोशेला, आणि मोशेने देखील फारोला सांगितलं होतं. पण त्याने मोशेचा जो सल्ला आहे तो त्या ठिकाणी त्याने काय केला नाही, ऐकला नाही. आणि मोशेचा सल्ला ऐकून त्याने इस्रायल लोकांना काय केलं, सोडलं नाही. आज देखील अनेक सल्ले, चांगले चांगले सल्ले, देवाची सेवा वाढावी, देवाची सेवा वाढण्यासाठी अनेक प्लॅन्स, अनेक स्ट्रॅटर्जी, अनेक योजना हे पुढाऱ्यांना दिले जातात. पण पुढारी हे इतके सेल्फ हे असतात, अवलंबून असतात स्वतःच्या बुद्धीवरती, की ते दुसऱ्यांना तुच्छ मानतात, किंवा दुसऱ्यांचे सल्ले ते पत्करत नाही, किंवा दुसऱ्यांच्या सल्ल्यांना ते व्हॅल्यू देत नाही. ते स्वतःच ऐकून घेतात आणि स्वतःच जे काही आहे ते करण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतं. ह्या ठिकाणी फारोने ऐकलं मोशेचं, ऐकलं नाही असं नाही, ऐकलं. परंतु त्याने मोशेच्या सल्ल्याप्रमाणे केलं नाही. त्याने त्याच्या स्वतःच्याच मनाप्रमाणे, स्वतःच्या सल्ल्याप्रमाणे केलं. आणि त्यामुळे काय झालं माहिती का, त्याचं जे पुढारपण आहे ते धोक्यामध्ये आलं. त्याचं जे पुढारपण आहे त्या ठिकाणी त्या पुढारपणामध्येच तो पतन पावला. त्याचा नाश झाला. त्याच्यातला दुसरा भाग आहे, त्यामुळे काय झालं माहिती का, त्याने तो सल्ला ऐकला नाही. त्याने तो सल्ला जो आहे त्याप्रमाणे त्याने केलं नाही. त्यामुळे काय झालं माहिती का, त्याच्या देशावर संकट आले. आणि शेवटी लाल समुद्रामध्ये फारोचा आणि त्याच्या सैन्याचा नाश झाला. म्हणजे एखादा पुढारी ज्या वेळेला चांगले जे सल्ले आहेत ते तो ऐकत नाही ना, देवाच्या सेवेच्या विस्तार होण्याच्या बाबतीतले, किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काम करण्यासंदर्भाच्या बाबतीतले चांगले सल्ले जर ऐकत नाही ना, तर त्यामुळे काय होतं माहिती का, त्यामुळे त्या पुढाऱ्यावरती आणि त्याच्या परिवारावरती संकट येतात. हो, त्याच्या परिवारावरती संकट येतात, त्याच्यावरती संकट येतात, आणि त्या संकटामध्येच आपल्याला हे पाहायला भेटतं की त्याचा काय होतो, नाश होतो. देवाची अशी इच्छा नाहीये की पुढाऱ्यांचा आणि त्याच्या परिवाराचा नाश होणार नाही. देवाची ही इच्छा नाहीये. देवाची इच्छा ही आहे की पुढारी चांगले जे सल्ले आहे ते त्याने स्वीकारावे आणि त्याप्रमाणे त्याने पुढं जी देवाची सेवा आहे ती घेऊन जावी. पण पुढारी त्याकडे लक्ष देत नाही. पुढाऱ्याकडं विजन नाहीये, पुढाऱ्याकडं दृष्टांत नाहीये, पुढाऱ्याकडे देवाची सेवा वाढवण्या संदर्भाचं हृदय नाही, हार्ट नाहीये. हा, स्वतःच घर कसं वाढवायचं, स्वतःचा परिवार कसा वाढवायचा, स्वतःचं लाईफस्टाईल कसं वाढवायचं, ह्यासाठी त्याच्याकडे अनेक स्ट्रॅटर्जी, अनेक प्लॅन आहे. पण देवाच्या सेवेकरता काही नाहीये. फारोच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी दिसून येत आहे. फारोला दिलेले जे काही सल्ले आहे ना ते त्यांनी ऐकले नाही, आणि त्याचा जो फलस्वरूप परिणाम काय झाला माहिती का, त्याच्या देशावरती संकट आली. संकट नाही, संकटे म्हटले. किती पिढ्या आल्या ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अध्याय 5 पासून तर 14 पर्यंत वाचाल, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल कशा प्रकारचे संकटे त्याच्यावरती आली आणि कशा प्रकारे त्याचा नाश झाला. लक्ष द्या, तुम्हाला ह्या दिवसांमध्ये हे समजून घेणं फार गरजेचं आहे. का माहिती का, कारण नीतीसूत्राचं पुस्तक 11वा अध्याय आपण काढू. नीतीसूत्राचं पुस्तक 11वा अध्याय आणि त्याचं जे वचन 14 आहे, त्या वचन 14 मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याच्या जवळ सल्लागार नाही तो पडतो, पण पुष्कळ सल्लागारांमुळे का माहिती का, विजय होतो. वचनात अतिशय स्पष्टपणे ह्या गोष्टी आपल्याला यासाठी अ, सांगून ठेवण्यात आलेल्या आहे की आपल्या पुढारपणामध्ये पतन होऊ नये. आपल्या पुढारपणामध्ये अ, संकटाचा सामना जे आहे आपल्याला करावा लागला. आणि या ठिकाणी आपल्या जवळ जर सल्लागार असतील,
सल्लागार अनेक आहेत, चांगले पण आहे आणि वाईट पण आहे. वाईट सल्लागारांविषयी या ठिकाणी बोललं जात नाहीये. मोशे वाईट सल्लागार नव्हता. मोशे हा परमेश्वराचा निरोप जसाच्या तसा फारोला सांगायचा, चांगला तर चांगला सल्लागार होता मोशे. हो, आपल्याकडे चांगले सल्लागार असले पाहिजे. जर चांगले सल्लागार जर आपल्याकडे नाही, तर मग आपला नाश होईल, आपलं पतन होईल. आणि ते होऊ नये म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये चांगले जे सल्लागार आहे ना, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि त्यांचा सल्ला जर आपण घेतला, तर निश्चित अर्थाने देवाची सेवा जी आहे ती वाढण्यामध्ये मदत झाल्याशिवाय राहणार नाही. मग यामध्ये लागूकरण काय आहे पुढाऱ्यांकरता? आज जे पुढारपण करत आहे त्यांच्याकरता लागूकरण काय आहे? तर चांगल्या सल्लागारांचा सल्ला ऐकणे महत्वाचे आहे. अन्यथा पुढाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. हो, त्या ठिकाणी सल्ला जर मानला असता फारोचने मोशेचा, तर मग एवढं मोठं नुकसान त्याला सामोरं जावं लागलं नसतं. त्याचा एकुलता एक मुलगा पण मेला. त्याच्या त्याच्या देशावरती अनेक संकट आली, अनेक मरी आली आणि लाल समुद्रामध्ये तर शेवट झाला. हे सर्व नसतं झालं जर त्याने मोशेचा सल्ला जर ऐकला असता, परमेश्वराचा सल्ला जर त्याने ऐकला असता. आज देखील पुढाऱ्यांना ह्या गोष्टी कळत नाही. आज देखील पुढाऱ्यांना ह्या गोष्टी समजत नाहीये, की चांगले सल्लागार हे जवळ ठेवणे किती महत्वाचं आहे. हे त्यांना समजत नाही. हे त्यांना कळत नाही. जर हे त्यांना कळालं असतं, तर मग देवाची सेवा वाढली असती. हे त्यांना कळालं असतं, तर मग नवीन-नवीन गोष्टी देवाने सेवेमध्ये केल्या असत्या. नवीन दृष्टांत, नवीन प्लॅन्स, योजना देवाच्या आहेत. त्या देवा चांगल्या लोकांना देतो आणि ते चांगले लोकं आपल्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे. त्यांना आपण सल्लागार म्हणतो. पण तसं होत नाहीये. म्हणून तर नुकसान आहे. म्हणून तर आजार, मरी, संकट, नाश, पतन याला आज पुढाऱ्यांना सामोरं जावं लागतं. आपलं पुढारपण कसं आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर निश्चित अर्थाने स्वतःच देखील संरक्षण होईल आणि अनेकांचं देखील संरक्षण परिवारातल्या तुमच्या. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, पुढाऱ्याने लोकांच्या गरजा ऐकल्या नाहीत तर संकट येतात. आज अनेक पुढारी आहेत जे लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या ऐकून घेत नाहीत आणि ते त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने एक पाऊल पण उचलत नाही. स्वतःच्या गरजा त्यांना समजतात. स्वतःच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यात त्यांना समजतं. स्वतःच समजतं. जी लोक देवाने दिलेली आहे आपल्याला, त्यांच्या काही गरजा आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम आहे, हे ते ऐकून घेत नाही. त्यांच्याकडं माहित नाही का ते ऐकून घेत नाही. वेळ नाहीये की दुसरं कारण भरपूर आहे त्यांच्याकडं. बिझी भरपूर आहे आत्ताचे पुढारी. आत्ताच्या पुढाऱ्यांकडे वेळ नाही. हां, स्वतःच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकडे त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्या त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ते त्यांना भरपूर वेळ देतात. पण ज्यावेळेला त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जी काही जबाबदारी आहे इतर लोकांची, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, त्या ते ऐकून घेत नाही आणि म्हणून तर संकट येतात त्यांच्यावरती. म्हणून तर संकटांचा सामना जो आहे तो त्यांना करावा लागतो. बघा पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला असाच एक जो पुढारी आहे ना, तो आपल्याला दिसून येतो. आणि तो पुढारी आपण पहिले राजे जे आहे, पहिले राजे ह्याचा जो पहिला अध्याय आहे, त्याचं 21 वचन ज्यावेळेस आपण काढतो. पहिले राजे, पहिला अध्याय आणि त्याचं वचन 21 ज्यावेळेस आपण काढतो, अ, माफ करा, पहिले राजे 21 अध्याय. येस, पहिले राजे 21 अध्याय ज्यावेळेस आपण काढतो, तर ह्या ठिकाणी आपल्याला तो पुढारी दिसून येतो, अ, ज्याचं नाव आहाब आहे. ज्याचं नाव काय आहे? आहाब आहे. आणि आहाब हा एक राजा होता आणि आहाब जे आहे ना त्याने अ, नाबूत नावाचा जो काही व्यक्ती आहे, अ, त्याची जी काही गरज आहे ती त्याने समजून घेतली नाही. त्याच्या 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 राजमहालाला लागून नाबोताचा जो आहे एक द्राक्षमळा होता आणि तो जो द्राक्षमळा आहे तो जबरदस्तीने
नाहाब जबरदस्तीने अहाब आणि त्याची पत्नी इजबेल आहे ना, ह्यांनी तो काय केला माहिती का, त्याला ठार मारून घेतला. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो की एका पुढाऱ्याकडनं अशी जी अपेक्षा आहे ती देवाला मुळीच नसते, की स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी एखाद्याचा बळी देणं, एखाद्याला ठार मारणं, एखाद्याची साक्ष खराब करणं, एखाद्याला खोटं साबित करणं, एखाद्याला एखाद्याची इज्जत घेणं किंवा एखाद्याला एकदम गलिच्छ जे आहे ते लेखणं, हे एका पुढाऱ्याला शोभत नाही. अहाब राजा जो आहे ना, अहाबावरती जबाबदारी होती, जी देवाने टाकलेली होती. आणि त्या जबाबदारीमध्ये तो चालण्यामध्ये अपयशी ठरला. त्या जबाबदारीमध्ये त्याने ज्या गोष्टी करू नये, त्या त्याने देवाच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन केल्या. आणि त्या कोणत्या केल्या हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपण पाहतो की नाबूत नावाचा जो काही व्यक्ती आहे, तो आपल्याला वचन वचन 3 मध्ये पाहायला भेटतं. वचन 3 मध्ये वचन 1 वाचतो आणि मग त्याच्यानंतर पुढचा भाग वाचतो. असं म्हटलेलं आहे की द्राक्षमळा इस्रायल येथे शमरोनाचा राजा अहाब ह्याच्या राजवाड्याजवळ होता. कुणाचा द्राक्षमळा आहे हा? हा द्राक्षमळा हा जो द्राक्षमळा आहे हा आहे नाबोताचा. ठीक आहे. आणि हा जो द्राक्षमळा आहे हा अहाबाला आवडला, कारण तो त्याच्या कारण त्याच्या वाडा नजीक होता. आणि त्याने तो द्राक्षमळा घेण्यासंदर्भात बोलणं पण केलं नाबाटासोबत. परंतु नाबाट त्या ठिकाणी त्याला एक गोष्ट म्हणत आहे, ती समजून घ्या. कारण ती समजणं फार गरजेचं आहे. नाबाट अतिशय स्पष्टपणे अहाबाला म्हणत आहे, वचन वचन ज्यावेळेस आपण वाचतो, वचन 3 मध्ये बघा, वचन 3 असं म्हणत आहे, नाबोत अहाबाला म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपल्याला द्यावे असे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो. म्हणजे बघा, त्याच्याकडं जे काही होतं ना, ते सर्व त्याच्या वाडवडिलांचं होतं. आणि परमेश्वराची इच्छा नव्हती की वाडवडिलांची जी काही संपत्ती आहे, जागा आहे, ती विकावी. ही परमेश्वराची इच्छा मुळीच नव्हती. आता यहोशूआने कशा प्रकारे इस्रायल लोकांना भूमी वाटली, हे सर्व आपण पुस्तक ज्यावेळेस आपण अध्ययन करतो, पवित्र शास्त्र, त्यावेळेस आपल्याला कळतं. तर हा एक आशीर्वाद होता नाबोटासाठी. आणि म्हणून तो म्हणते की हे जे पातक आहे, हे माझ्या हातून जे आहे ना, ते परमेश्वराविरुद्ध घडू नये. म्हणजे ह्याच्यावरून हे कळतं की नाबोत हा परमेश्वराचा भय धरणारा होता. नाबोत हा धार्मिक व्यक्ती होता. नाबोत हा देवाच्या एकंदरीचे प्रमाणे चालणारा होता. म्हणजे नाबोत हा चांगला होता. आज आपण पाहतो की देवाच्या वचनाला अनुसरून चालणारे अनेक नाबोत आहेत सेवेमध्ये. अनेक नाबोत आहेत सेवेमध्ये. आणि त्यांचं जीवन हे देवाला आवडतं, त्यांचं जीवन. कारण ते तसं जगत आहे. पण मग असं जीवन जगणं हे जर एखाद्या पुढाऱ्याला जर खटकत आहे आणि तो पुढारी त्याच्याकडनं जर कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत आहे जी तो संबंधित व्यक्ती देऊ नाही शकत, तर मग ते घेण्याकरता चुकीच्या मार्गाचं अवलंबन करून ती प्राप्त करून घेणारे अनेक पुढारी आहेत, अहाबासारखे. आहाब आणि त्याचा जो द्राक्षमळा आहे ना, तो कसा मिळवला माहिती का? आहाब राजाने नाबोटाचा द्राक्षमळा जबरदस्तीने घेतला आणि इजबेलीने त्याला काय केलं माहिती का? ठार मारलं. म्हणजे असे पुढारी आहेत की जे स्वतःची इच्छा पूर्ण करून घेण्याकरता स्वतः तर वाईट काम करतात, पण त्यांच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्यांना पण ते वाईट काम करण्याकरता प्रवृत्त करतात. आहाबाने तेच केलं. आहाबाने आपल्या पत्नीला तो द्राक्षमळा प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने बघा त्याने कसं कृत्य केलं. म्हणजे देवाच्या सेवेमध्ये तुम्ही पुढारी म्हणून आहात आणि देवाची सेवा करत असताना जर तुम्ही लोकांच्या ज्या गरजा आहे, लोकांचे जे काही प्रश्न आहे, ते जे सोडवत नाही, त्याउलट तुम्ही जर लोकांना त्रास देत आहे, तर हे भयानक आहे. देवाला हे मान्य नाही.
देवाला हे मुळीच मान्य नाही. आणि जर तुम्ही ते प्रत्यक्ष करत नाही, तर पडद्याच्या आतून तुम्ही कोणाला तरी ते करण्यासाठी सांगतात. पडद्याच्या आतून तुम्ही कोणाला तरी पाठवता ते करण्यासाठी, म्हणजे हे चुकीचं आहे. तुम्ही स्वतःच राज्य सुरक्षित करण्याकरता ह्या गोष्टी करत आहे, हे त्याच्यावरून दिसून येतं. देवाच्या राज्यामध्ये सेवा करत असताना अशा प्रकारची जी काही धूर्त वागणूक आहे, एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने केलेली, ही देवाला मुळीच मान्य नाही. आहाबाने ती केली, त्याच्या पत्नी इजबेलीने ती केली, देवाला ती मान्य नव्हती. त्याच्यातला दुसरा मुद्दा बघा, देवाने आहाबाच्या परिवारावर मोठा न्याय आणला. हो, देवाचं वचन स्पष्टपणे सांगते की ज्या ठिकाणी नाबोताला दगडमार करून मारण्यात आलं आणि त्याचं रक्त जसं कुत्र्याने चाटलं ना, तसं तुझं, तुझ्या पत्नीचं आणि तुझ्या घरातील प्रत्येकाचं रक्त कुत्रे चाटलं. हा परमेश्वराचा न्याय त्या ठिकाणी आहाबावरती, त्याच्या परिवारावरती, त्याच्या पत्नीवरती आपण पाहतो त्या ठिकाणी आलेला. पुढं आहे आहाब देवासमोर दिन झाला, तो भाग वेगळा आहे. पण आहाब म्हटलं, परमेश्वर म्हणून ना की आहाबावरती नाही राहते, पण त्याच्या परिवारातल्या प्रत्येकावरती ते येईल. तो न्याय येईल, तो न्याय. म्हणजे पुढारी सुटणार नाही. जर तुम्ही पुढारी पण करताय तर प्रामाणिकपणाने करा ना पुढारी पण. कशाला विनाकारण कुणाला त्रास देतात? कशाला विनाकारण कुणाचं देवाने दिलेला जो काही आशीर्वाद आहे तो हिरावून घेण्याच्या अनुषंगाने कशाला षडयंत्र करतात? कशाला तुम्ही एखाद्याला तुम्ही पडद्याच्या आतमध्ये राहतात आणि एखाद्याला पुढे पाठवून या गोष्टी करतात? चुकीचं आहे असं. देवाला ती गोष्ट मान्य नाही. जर असं जर करत असेल पुढारपणामध्ये, तर मग वचन सांगतं न्याय येईल. देवाच्या न्यायापासून कोण सुटलंय? दावीद राजाला कळलंय देवाच्या न्यायापासून कोणी नाही सुटलं. कोणी नाही सुटलं. देव हा न्याय आणल, त्या न्यायाला सामोरे पण जावं लागलं. तो कोणता असेल माहिती नाही. बघा, ह्या ठिकाणी आपण हे समजून घेणं फार गरजेचं आहे. गरिबांची जी वाणी आहे ना, ती ऐकली पाहिजे. आपल्यासोबत सहकर्मी आहेत, त्यांची वाणी आपण ऐकली पाहिजे. आपण त्यावेळेला कानात बोटं घालू नये. पुढारी आहोत, जबाबदारी आहे, तर आपण ती पार पाडली पाहिजे. नाही होत जबाबदारी पार पाडणं, प्रामाणिकपणे मागे या ना, सोडून द्या. त्यातून स्वीकारा ती गोष्ट की माझ्यामध्ये या गोष्टी करायची योग्यता नाहीये. कोणतरी दुसरा व्यक्ती पुढे येईल त्या ठिकाणी. देवाचं राज्य करता अडखळण काय बनत आहे? आज अनेक पुढारी अडखळण आहे देवाच्या राज्य करता. देवाचं राज्य त्यामुळेच वाढत नाहीये, कारण ते पुढारी स्वतःचं राज्य वाढवत आहे. स्वतःच्या गरजेंना ते जास्त व्हॅल्यू देत आहे. स्वतःच्या इच्छेला जास्त महत्व देत आहे. बघा, वचन काय म्हणते, नीतिसूत्राचं पुस्तक आपण काढू. नीतिसूत्राचं पुस्तक 21वा अध्याय आणि वचन 13 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर वचन 13 मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, गरीबाची आरोळी ऐकून जो कानात मोठी घालतो, तोही आरोळी करेल तेव्हा कोणी ऐकणार नाही. चर्च, हे समजून घ्या. पुढाऱ्यांनो, हे समजून घ्या. तुम्ही जर पुढारपण करत आहात आणि तुम्हाला जर देवाने जबाबदार धरलेला आहे, तर त्या जबाबदारीमध्ये हा एक भाग येतो. तुम्ही एकमेकांच्या ज्या काही गरजा आहे ना, लोकांचे जे काही संकट आहेत ना, लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नाही दिलं तर संकट तुमची वाट बघत आहे. हे मी म्हणत नाहीये किंवा हे देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन आहे. हे सांगणं गरजेचं आहे. करेक्शन येते आपल्या जीवनामध्ये, स्पष्टता येते आपल्या जीवनामध्ये, बोलणेच येतं आपल्या सेवेला, आपल्या जीवनाला, आपल्या विचारांना, आपल्या कृतीला, आपल्यावर असलेल्या जबाबदारीला बोलणेच येतं. आणि बघा, वचन सांगा त्या ठिकाणी की अहाबाने नाबोताचा, त्याची पत्नी इजबेलीने नाबोताचा मर्डर केला, त्याची त्याची द्राक्षमळाची जमीन हडपण्यासाठी. आपण पण असंच करतो. एखाद्याचं पद, एखाद्याची जबाबदारी मिळवून घेण्याकरता एकमेकांची लावालावी, निंदा, चुगली, एकमेकांची बदनामी, त्याने ती केलेली नसली तरी खोटी नाती बदनामी करतो आपण. का? कारण त्याला त्या पदावरून काढायचं असतं. आपल्याला ते पद घ्यायचं असतं. आपल्याला त्याची लालसा असते. आपल्याला त्याचा लोभ असतो. अशा प्रकारचे काम पुढारी म्हणून करणं, देवाला काय ते योग्य वाटत नाही. पण तरी आज चालू आहे अशा प्रकारचे काम. आणि या गोष्टींमुळेच तर जीवनामध्ये न्याय येतो. लागूकरण काय याच्यामध्ये? लागूकरण, पुढाऱ्यांनी विश्वासणाऱ्यांच्या गरजा ऐकल्या पाहिजेत, नाहीतर त्यांच्यावरती काय, तो का देवाचं न्याय येतो.
आहे ना जबाबदारी, घेतली ना, स्वीकारली ना, मग ती पार पाडा. पार पाडा ती. हो. आणि नसेल पार पाडण्याची क्षमता, तर स्वीकारा आणि मागे या. दुसरा कोणतरी व्यक्ती ज्याला कॉलिंग आहे, त्याला तिथे बसू द्या. तो गरिबांच्या गरजा ऐकल. तो गरिबांचा न्याय करल. तो गरिबांना मदत करल. त्याच्याकडनं होत असेल, त्याला जर ती कॉलिंग असेल तर. पण स्वीकारा. विनाकारण त्या पदावरती बसून देवाच्या राज्यामध्ये अडखळण बनू नका. आज अनेक पुढारी कॉलिंग नाही, काही नाही, त्या ठिकाणी बसून देवाचं राज्य करता अडखळत बनत आहे. भयंकर आहे. नाश येतो. न्याय येईल परमेश्वर देवाचा. बरं तुमच्यावर नाही ना, तुम्ही दिन झाले प्रार्थना करून क्षमा. पण परिवार, आबाच्या संपूर्ण यश पिढीमध्ये देवाचा न्याय आला, पत्नीपासून सर्व लेकरांवरती देखील. जो कोणी घरात असेल त्याच्यावर पण, आणि जो कोणी बाहेर असेल त्याच्यावर पण आला न्याय. तिथं वचन वाचून बघा, कोणीच नाही सुटलं त्या ठिकाणी. आणि म्हणून ओळखा, स्वतःचं पाचरण ओळखा. जबाबदारी नसन तुम्हाला ते पाचारण, प्रामाणिकपणे स्वीकार, सोडून द्या. कोणतरी नवीन, कोणतरी वेगळ्या व्यक्ती ज्याला पाचारण आहे, प्रामाणिकपणा आहे, त्याला बसवा. त्याच्याकडनं काम करून घ्या देवाचं. देवाचं राज्य वाढवणं हा मेन तुमचा मोटिव्ह असणे गरजेचं आहे. त्याच्यामधला जो पुढचा मुद्दा आहे पुढाऱ्यांसंदर्भाचा, पुढाऱ्यांनी सत्य ऐकले नाही तर त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. पुढारी ऐकतच नाही सत्य, कारण त्यांना ते सत्य टोचतं असं म्हणायला काही हरज नाही. किंवा ते जे सत्य आहे बोललेलं, त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची प्रतिष्ठा पण प्राणाला लागलेली असते. किंवा ते जे सत्य बोललेलं असतं तर त्यांना ते अपमानासारखं वाटतं, विष सारखं वाटतं, माहिती नाही. कारण आज आहे असे पुढारी सेवेमध्ये, ज्यांना खरं सांगितलेलं, सत्य बोललेलं, त्यांना ते आवडत नाही ऐकायला. आणि त्यांना ते ऐकायला आवडत नाही म्हणून तर त्यांच्या जीवनामध्ये ते फेल आहेत पुढारपणामध्ये. म्हणून त्यांच्या जीवनावर ते अपयशी आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये असा फेल पुढारी आपल्याला पाहायला भेटतो, अपयशी पुढारी आपल्याला पाहायला भेटतो. बघा, ज्यावेळेस आपण वचन काढतो, योहानाचं पुस्तक 18वा अध्याय आपण काढतो, योहानाचं पुस्तक 18वा अध्याय आणि 37 पासून तर 38 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर 37 पासून तर 38 वचनामध्ये आपल्याला त्या पुढाऱ्याचं नाव दिसून येतं. आणि तो पुढारी कोण आहे माहिती का? तो पुढारी पिलात आहे. तो जो पुढारी आहे ना, तो पुढारी काय आहे? पिलात आहे. आणि हा जो पुढारी आहे ना, ह्याने सत्य जे आहे ते ऐकून घेतलं नाही. सत्य नाही ऐकून घेतलं. आज पण असे पुढारी आहे जे सत्य ऐकून घेत नाही. सत्य काय माहिती का? पिलाताने सत्य ऐकले पण तो लोकांच्या दबावाला बळी पडला. हो, आज असेच पुढारी आहेत, बळी पडतात लोकांच्या दबावाला. हे केलं तर तो असं करल, ते केलं तर तो असं करल, हे केलं तर असं होईल, ते केलं तर. आणि म्हणून त्यांची जी लिडरशिप आहे, त्यांचं जे पुढारीपण आहे ते फेल आहे. का माहिती का? कारण त्यांच्यामध्ये सत्य ऐकून घेतल्यानंतर त्यावरती काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये, कुवत त्यांच्यामध्ये नाहीये. इतर लोकांच्या दबावाला ते बळी पडतात. ह्या ठिकाणी पिलाच्या बाबतीत तसंच घडलं. पिलाताने पिलाताला कळालं सत्य काय, सत्य त्याने ऐकून घेतलं, पण काय त्या सत्यप्रमाणे त्याने निर्णय घेतला का? त्या प्रकारचा त्याचा निर्णय होता का? नव्हता. लोकांचा जो काही दबाव होता ना, तो त्याच्यावरती होता. त्या दबावाला बळी तो पडला. आज पण अशी पुढारी आहे. आज पण अशी पुढारी आहे. जे खरं आहे ना, ते ऐकून घेत नाही. जे खरं आहे ना, त्याप्रमाणे ते करत नाही. जे खरं आहे ना, ते अंमलात आणत नाही. का? कारण ते त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करतात. हे जर केलं तर असं असं होईल म्हणून. अरे ते लक्ष द्या. मग तुम्ही जर सत्य ऐकून जर आजूबाजूच्या परिस्थितीला जर बघत आहात, तर पुढारपण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही हे दिसून येतं त्यावेळेला. मग कशाला त्या पदावर तुम्ही आहात? प्रामाणिकपणाने स्वीकारा. देवाच्या सेवेकरता अडखळांत बनू नका. लक्ष द्या. चर्च हे पुढाऱ्यांना हे काम देवाचं आहे. हे काम तुमचं नाहीये. तुम्हाला तिथं अपॉइंट केलेलं आहे. तुम्हाला तिथं ठेवलंय अशासाठी की तुम्ही फक्त देवाच्या इच्छेलाच प्राधान्य दिलं पाहिजे. ज्या गोष्टी सत्य आहे त्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे. ते ऐकलं पाहिजे पुढाऱ्यांनी, पण नाही ऐकत. दबावाला बळी पडतात लोक. दुसरा मग त्याच्यामधला हा आहे
त्याला येशूने निर्दोष आहे हे समजलं होतं. त्याला काय समजलं होतं, येशू हा काय आहे, निर्दोष आहे हे समजलं होतं. तरी पण त्याने येशूला क्रुसावर देण्यासाठी काय केलं माहिती का, पत्र दिले. म्हणजे आताची पुढारी अशी आहे की त्यांना माहिती आहे की संबंधित व्यक्ती हा चांगला आहे, टेस्टमनी चांगली आहे, परिवार चांगला आहे, सेवा चांगली आहे, संबंधित व्यक्ती हा चांगला आहे, पण तरी पण त्याच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी चुकीचा निर्णय देतात, काहीतरी चुकीचं करतात. भीती आहे त्यांना, का त्यांना त्यांना वाटत नाही हा व्यक्ती पुढे यावा, की त्यांना कोणतं का त्यांना काहीतरी त्या व्यक्तीबद्दल काहीतरी चुकीचं सांगण्यात आलं. म्हणजे माहिती नाही कोणत्या गडबडीमध्ये, कोणत्या गोंधळामध्ये आताचे पुढारी आहेत. स्वतःला पुढारी म्हणतात, परंतु पुढारी पणाचं काम त्यांच्या कृतीतून दिसत नाही. दिसत नाही हे अडखळण आहे. स्वतः करता पण, त्या संबंधित व्यक्ती करता पण, आणि देवाची सेवे करता पण अडखळण आहे. आणि वचन सांगतं, जर अडखळण्याचं कारण बनण्याऐवजी जात्याची तळी बांधून खोल समुद्रात, हा अडखळण भयानक पाप आहे. आणि त्यातल्या त्यात ते जर पुढाऱ्याकडनं होत असेल तर ते अतिशय भयानक आहे. ते अतिशय भयानक आहे. ह्या ठिकाणी आपण पहा, पिलाताला माहिती होतं येशू निर्दोष आहे, तरी पण लोकांच्या दबावाला बळी पडून त्या ठिकाणी त्याने येशूला क्रुसावर देण्याची पत्र दिली, परवानगी देऊन टाकली. त्याने त्याने विचार नाही केला, मी जे करते ते चुकीचं आहे. त्याने निर्णय जो घेतला त्याने तो विचार नाही केला, मी जो निर्णय घेतला तो अयोग्य आहे असं. आज अनेक पुढारी चुकीचे निर्णय घेतात, अयोग्य निर्णय घेतात, दबावाला बळी पडून निर्णय घेतात. हो, पण त्याच्यामध्ये नुकसान आहे. निर्णय घेणाऱ्याचं पण, ज्याच्या विरुद्ध निर्णय घेत आहे त्याचं पण, आणि देवाच्या राज्याचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. मग वचन काय सांगतं, वचनामध्ये बघा, नीतिसूत्राचं पुस्तक 19वा अध्याय जो आहे, नीतिसूत्राचं पुस्तक 19वा जो अध्याय आहे, 19व्या अध्यायाचं जे 20 वचन आहे, ते आपण वाचू आणि आपण यातून हे समजून घेणार आहोत की बघा, वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 19वा अध्याय आणि वचन 20 मध्ये असं म्हटलेलं आहे, सुबोधायक व शिक्षण स्वीकार म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे काय करशील, वागशीलस. जो जो कान देऊन काय करतो माहिती का, सत्य ऐकतो, त्याचं कल्याण होतं. पिलाताने सत्य ऐकलं, पण त्या सत्यामध्ये तो वाढला नाही, त्या सत्यामध्ये तो टिकून राहिला नाही, त्या सत्याविषयी आणखीन माहिती ज्या त्यांनी घेतली नाही. आणि हे त्याचं दुर्दैव होतं. आज अनेक पुढाऱ्यांचं दुर्दैव हेच आहे की ते सत्य ऐकण्याकडे कान लावत नाही, सत्य ऐकून घेत नाही, म्हणून त्यांचं कल्याण नाही होत. हे त्यांचं दुर्दैव आहे. पुढाऱ्यांनी काय केलं पाहिजे, तर सत्य ऐकलं पाहिजे. सत्य हे कडू वाटतं ऐकताना, पण ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. एक पुस्तक स्वर्गदूताने योहानाला दिलं, तर म्हटलं ते खाऊन टाक. आणि असं लिहिलं आहे की त्याला ते कडू लागलं, पण असं ते टेस्ट यायची गोड. म्हणजे सत्य हे नेहमी ऐकताना कडूच लागतं, पण ज्यावेळेस आपण ऐकतो ना, त्याच्यानंतर त्याचे जे काही परिणाम आहे ना, ते चांगले असतात. पण पुढाऱ्यांनी सत्य जे आहे ते ऐकलं पाहिजे. त्यामध्ये लागूकरण काय आहे, पुढाऱ्याने लोकांच्या भीतीमुळे सत्याकडे दुर्लक्ष करू नये, तर धैर्याने योग्य निर्णय घेतला पाहिजे. ही कुवत असली पाहिजे एखाद्या पुढाऱ्यामध्ये. एखाद्या पुढाऱ्यामध्ये ही ही कुवत असली पाहिजे की त्या पुढाऱ्याने सत्य जे आहे ना, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि लोकांच्या भीतीमुळं किंवा दबावामुळं त्यांनी विपरीत नाही करू नये, तर धैर्याने काय केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. ही क्वालिटी आहे का पुढाऱ्याची, ते आत्ताच्या पुढाऱ्यांमध्ये वाटत नाही आहे म्हणून. असेल पण तर ते त्या प्रकारचे निर्णय घेताना दिसत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, पुढाऱ्याने आत्मशुद्ध आणि ऐकण्याची वृत्ती ठेवली तर त्यांना यश मिळतं. परत पुढचा मुद्दा वाचतो, पुढाऱ्याने आत्मशुद्धी आणि
ऐकण्याची वृत्ती ठेवली तर यश मिळतं. आणि आत्ताच्या पुढाऱ्यांकरता हे फार चॅलेंजिंग विषय असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. कारण आत्मशुद्धता ही आज पुढाऱ्यांमध्ये आपल्याला, आत्मशुद्धता काय बघा आहे, आंतरिक शुद्धता ही आज आपल्याला पुढाऱ्यांमध्ये पाहायला भेटत नाही. आणि ऐकण्याची वृत्ती पण त्यांच्यामध्ये नाही. म्हणून तर यश त्यांच्या जीवनामध्ये नाहीये, अपयश आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यांच्या जीवनामध्ये सॅटिस्फॅक्शन नाहीये, त्यांच्या जीवनामध्ये समाधान नाहीये की ते पुढारीपर्यंत करत असल्याचं. का माहिती का? कारण आंतरिक शुद्धता त्यांच्यामध्ये नाहीये आणि ऐकण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही. असाच एक पुढारी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ज्यावेळेला आपण दुसरे शमूएल त्याचा 12वा अध्याय आपण पाहतो ना, दुसरे शमूएल त्याचा 12वा जो अध्याय आहे, त्या 12व्या अध्यायामध्ये आपल्याला त्या पुढाऱ्याचं नाव दिसून येतं आणि तो पुढारी आपल्याला जर कोण आहे तर तो आहे दावीद राजा. दावीद राजा हा एक चांगला पुढारी होता आणि त्याने त्याच्या स्वतःच्या आत्मशुद्धीकडे लक्ष दिलं, आत्मशुद्धतेकडे त्याने लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये ऐकून घेण्याची पण क्षमता होती. आताच्या पुढाऱ्यांमध्ये ती नाही आहे. आताच्या पुढाऱ्यांमध्ये ही गोष्ट नाहीये. दाविदाच्या बाबतीत पण तसं नाहीये. दाविदाने नाथन संदेशाचे जे कठोर शब्द आहे ना, कठोर, अतिशय कठोर, त्याने ते ऐकले आणि त्याने पश्चाताप केला. ज्यावेळेस एखाद्या पुढाऱ्याकडनं चूक होती, एखादा पुढारी चूक करतो आणि ती चूक त्याला एखादा व्यक्ती दाखवतो ना, तर त्यावेळेला तो जो पुढारी तो सूड घेण्याच्या भावनेने चूक दाखवणाऱ्या व्यक्तीच्या मागे लागतो हात धुवून. ते कडू शब्द असतात ना त्याच्यासाठी. आत्ताचे जे पुढारी आहे ना, ते त्यांच्याकडनं झालेली जी चूक आहे, त्यांच्याकडनं झालेल्या जे काही चुका आहे, त्या जर कोणी दाखवल्या तर त्यांना त्या ऐकून घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नसते, ते ऐकून घेण्याची वृत्ती. आणि त्यांनी केलेल्या चुकीमुळे ते अशुद्ध झालेले असतात आतून, तर ते शुद्ध होण्याच्या अनुषंगाने पण ते एक पाऊल जे आहे ते प्रामाणिकपणे पुढे येत नाही. दावीद बघा या ठिकाणी, दाविदाने काय केलं माहिती का? दाविदाने नाथन संदेशाचे कठोर जे शब्द आहेत ते ऐकले आणि परिणाम काय झाला माहिती का? त्याने पश्चाताप केला. म्हणजे ऐकणं चांगलं आहे, ऐकण्याची वृत्ती ही पुढाऱ्यामध्ये असली पाहिजे. पुढाऱ्यामध्ये स्वतःला शुद्ध करण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि पुढारी शुद्ध जे आहे ना, ते होण्यासाठी अनेक जे काही मार्ग आहेत ते आहे. वचन वाचणं असेल, प्रार्थना करणं असेल, एखाद्याचं बोध ऐकणं असेल, आराधना करणं असेल, पाप कबूल करणं असेल, स्वतःची आत्मिक शुद्धीकरण करणं. अनेक मार्ग आहेत ते करण्यासाठी, पण आज पुढारी करत नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून यश त्यांच्या जीवनामध्ये नाहीये, अपयश आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यातला दुसरा भाग आहे, देवाने दाविदाला माफ केलं व त्याच्या घराण्यातून येशूचा जन्म झाला. जर तुम्ही तुमचं पाप कबूल केलं तर देव क्षमाशील आहे आणि न केवळ तो क्षमाशील आहे, तो आपल्याद्वारे काहीतरी चांगलं करण्याच्या देखील योजनेमध्ये तो आहे. दाविदाला क्षमा केली आणि दाविदाच्या घराण्यातून तारणारा जन्माला आणावा या योजनेत तो होता परमेश्वर आणि त्यांनी तसं केलं. जर पुढाऱ्याने त्याची चूक कबूल केली, क्षमा मागितली, पश्चाताप केला, तर देव नाही ना. देवाकडे योजना पण आहे तुमच्याकडनं आणखीन काहीतरी चांगलं, आणखीन काहीतरी चांगलं बाहेर आणावं तुमच्या कारकिर्दीमध्ये. तर ते देवाला आणू द्या. ते देवाला आणू द्या. कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगते नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये, जो शिक्षण असेल, बोध असेल, ज्ञान असेल स्वीकारतो ना, त्याच्यामध्ये ज्ञान वस्ती होतं. अज्ञान काय? ज्ञान दुसरं तिसरं काही नसून तो स्वतः येशू आहे. पुढाऱ्यामध्ये येशूने वस्ती करणं गरजेचं आहे. मग यामध्ये लागूकरण काय आहे? पुढाऱ्याने चुका कबूल करून सुधारणा केल्याने पुढाऱ्याचे जीवन टिकून राहते आणि
त्याचं नेतृत्व प्रभावशाली होतं. आपलं नेतृत्व प्रभावशाली होण्यासाठी काय आपण आपल्या चुका कबूल करते, काय आपण आपल्या चुका कबूल करून त्या सोडून देते. जर असं आपलं जीवन असेल तर मग आपण पुढारपणाच्या त्या पाचारणामध्ये टिकून राहू शकतो आणि आपलं पुढारपण हे अनेकांसाठी प्रभावशाली नेतृत्व करणारं असू शकतं. पुढाऱ्याने कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे, पुढारपण केलं पाहिजे, हे आज आपण शिकलेलो आहे. आणि ऐकून न घेण्यामुळे आजच्या पुढाऱ्यांचे पुढारपण धोक्यात येते, हे यातून आपण काय केलेलं आहे, शिकलं आहे. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे.